Hello students, you are welcome in our college. This is our fourth lecture. आपण हे चौथं लेक्चर घेतोय. चौथ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मागील आठवड्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर सुरू केला. त्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघून झाल्याच्या नंतर प्रॉपर्टीज बघितल्या. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, लेंथ, त्यानंतर मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि टेम्परेचर. आठवतं आहे का बघा सर्वांना? आपण या 5 प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. आता टेम्परेचर म्हणजे काय हे बघितलं होतं आपण. तर डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस, म्हणजे एखादी बॉडी किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे मोजणं, त्याच्यासाठी टेम्परेचर हे परिमाण वापरलं जातं. टेम्परेचर, तापमान कशासाठी वापरलं जातं? तर एखादी बॉडी किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे मोजण्यासाठी जे परिमाण वापरतात त्याला तापमान असं म्हणतात, टेम्परेचर असं त्याला म्हणतात. मग ते टेम्परेचर वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजर केलं जातं. आपण बघितलं वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजर केलं जातं. कोणकोणते युनिट्स बघितले होते आपण? डिग्री सेल्सियस, त्याच्यानंतर डिग्री केल्विन, त्याच्यानंतर डिग्री फॅरनहाइट. हे युनिट्स बघितले होते. डिग्री सेल्सियस, डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट. तर ते युनिट्स एकमेकामध्ये कसे कन्व्हर्ट करायचे त्याच्यावरती आपण आत्ताच्या लेक्चरला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स म्हणजे काही गणित बघणार आहोत. सुरुवातीला कन्व्हर्ट फॉलोइंग इन डिग्री केल्विन. कन्व्हर्ट द फॉलोइंग इन केल्विन. SI युनिट कोणतं आहे टेम्परेचरचं आपण बघितलं आहे, विच इज द SI युनिट केल्विन. मग हे टेम्परेचर सेल्सियसमध्ये दिलेलं आहे 90 डिग्री सेल्सियस, 90. हे सुद्धा सेल्सियसमध्ये दिलेलं आहे. तर त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? इथं आपल्याला केल्विनमध्ये करायचं आहे, केल्विनमध्ये. मग आपण सेल्सियस आणि केल्विन याच्यामध्ये एक रिलेशन बघितलेलं होतं मागच्या वेळेला. काय रिलेशन होतं ते सेल्सियस आणि केल्विनमध्ये? तर केल्विन विल बी इक्वल टू, व्हॉट इज इट? 273.15 प्लस डिग्री सेल्सियस. मग आपल्याला सेल्सियसमध्ये दिलेलं आहे 90 आणि 73. तर ते केल्विनमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं सोडवून देतो आहे मी. पहिलं बघा, केल्विन इज इक्वल टू 273.15 प्लस डिग्री सेल्सियस किती दिलेलं आहे? 90. सिम्पली फक्त या दोघांचे काय करायचं आहे आपल्याला? इथं ॲडिशन करायचं आहे, समेशन करायचं, फक्त बेरीज करायची, बाकी काहीच नाही आहे. म्हणजे हे किती केल्विन येतं आहे बघा, 0.15 ॲज इट इज 30, इट इज 3, 7 and 9, 16, 1 is carried, 2 plus 1, 3, 363.15 केल्विन. सेल्सियसमध्ये किती दिलेलं होतं? 90 सेल्सियस दिलेलं होतं. ते केल्विनमध्ये किती येतं आहे? 363.15. अशा प्रकारचे सिंपल कन्व्हर्जन जमायला पाहिजेत. दुसरं 73 दिले, जे केल्विन इज इक्वल टू 273.15 प्लस 73. कारण 73 सेल्सियसमध्ये दिलेलं आहे, ते आपण इथं सबस्टिट्यूट केलं. फक्त बेरीज करायची, सिम्पली फक्त ॲडिशन करायचं आहे आणि आपल्याला ॲन्सर काढायचा आहे 15.
3 + 3 6 7 7 14 1 is carried 3 346.15 केल्विन. व्हेरी सिम्पल. समजते का? व्हेरी सिम्पली वी कॅन कॅल्क्युलेट इट. जे सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये किती ॲड करायचं? 273.15 ॲड करायचं म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? केल्विनमध्ये. आता पुढं दुसरा प्रश्न काय आहे? कन्व्हर्ट फॉलोइंग इन सेल्सिअस. म्हणजे आता कशात दिलेलं आहे? केल्विनमध्ये दिलं आहे. तर केल्विनचं कन्व्हर्जन सेल्सिअसमध्ये करायचं. म्हणजे इथं जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला, फक्त आता अपोजिट. आपणाला केल्विन दिलं आहे आणि सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे सेल्सिअस इज इक्वल टू काय येईल बरं? केल्विन मायनस 273.15. अपोजिट. उलट प्रकारे हे करावं लागेल. पहिलं उत्तर 273.15. सो डिग्री सेल्सिअस विल बी इक्वल टू केल्विन किती दिलेलं आहे? 273.15 मायनस 273.15 म्हणजे किती येईल हे? दे आर सेम फॅक्टर्स, कॅन्सल्ड इच अदर 0. समजते का? बघा काय केलं. सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे ते केल्विनमध्ये करायचं असेल तर 273.15 ॲडिशन करायचं. याच्या उलट जर केल्विनमध्ये दिलेलं असेल त्याचं कन्व्हर्जन सेल्सिअसमध्ये करताना त्याच्यामधून 273.15 वजा करायचे आहेत, सबट्रॅक्शन करायचे. सो डिग्री सेल्सिअस फॉर फर्स्ट विल बी इक्वल टू 0. दुसरं बी किती दिलेलं आहे? 373. फॉर्म्युला पुन्हा तोच. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन 373 मायनस किती मायनस करायचं? 273.15. सो डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.15 सॉरी 10. सी डू इट लाईक धिस. 373.00 minus 273.15. 10 minus 5 it is 5. 1 is carried. 10 minus 2 8. 1. 13 minus 4 9. 1. 17 minus 8 9. 1 0. So this is 99.85 डिग्री सेल्सिअस. इथे एक लक्षामध्ये जर केल्विन दिलेलं आहे सेल्सिअस करायचं आहे तर त्याच्यामधून एवढं फक्त वजा करायचं की लगेच ते उत्तर येईल. आणखी एक दिलेलं आहे ते चौथं झालं. ए आणि बी दोन्ही झाले. आता कन्व्हर्ट इन डिग्री फॅरनाईट. म्हणजे हे इक्वेशन नाही. आता बघा सेल्सिअसमध्ये दिलेले आहेत सेल्सिअस आणि त्याचं फॅरनाईटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर आपण तो फॉर्म्युला काय बघितला? डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला बघितलेला आहे. मग हे सेल्सिअसमध्ये दिलं आहे, हे सुद्धा सेल्सिअसमध्ये दिलं आहे. ती सेल्सिअसची किंमत इथं सबस्टिट्यूट करायची आणि डिग्री फॅरनाईटमध्ये आन्सर काढायचं. व्हेरी सिम्पल. पहिलं उत्तर मी इथं काढून दाखवतो आहे. सहजासहजी काढता येईल आपल्याला. डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस किती आहे? 40 प्लस 32. हे अगोदर सोडून घ्यायचं. 5 8 जार 40. सो डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9 इंटू 8 72 प्लस 32. सो डिग्री फॅरनाईट विल बी इक्वल टू 22410. म्हणजे जर 40 डिग्री सेल्सिअस दिलेलं असेल तर ते फॅरनाईटमध्ये किती येतं? 104 डिग्री फॅरनाईट येते. 104 डिग्री फॅरनाईट. आता आणखी एक प्रॉब्लेम दिलेला इथं.
बी. डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 80 डिग्री सेल्सिअस दिलं आता 80. किती दिलेलं आहे 80 डिग्री सेल्सिअस. फॉर्म्युला तोच 9/5 इंटू 80 प्लस 32. अगोदर हे सोडवून घ्यायचं आहे बरं का. अगोदर हा ब्रॅकेट सोडवून घ्यायचा. किती येईल हे 5 1 जार 5 6 16. सो डिग्री फॅरनाईट 9 इंटू 16 प्लस 32 16 इंटू 9 9 6 जार 54 9 1 then again 14 plus 32. Therefore it comes equal to 4 2 6 4 3 7 176 डिग्री फॅरनाईट. म्हणजे 80 डिग्री सेल्सिअस 80 डिग्री सेल्सिअस असं असेल तर ते फॅरनाईटमध्ये किती येतं 176. मी जे हे प्रॉब्लेम सोडवून देतो आहे ते तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस म्हणून सोडवून बघा. हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हीसुद्धा सोडवून बघा, सोडवायचे आहेत. आणखी काही प्रॉब्लेम्स तुम्ही लिहा आणि तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा. तर शेवटचा एक प्रकार आहे कन्व्हर्ट इन डिग्री सेल्सिअस. हे एक महत्त्वाचं आहे शेवटचं. जर फॅरनाईट दिलेलं असेल तर ते सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं. फॅरनाईटमध्ये दिलेलं आहे, सेल्सिअसमध्ये कसं करायचं बघा. फॉर्म्युला तोच डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. ए पहिलं मी सोडवून देतो. किती दिलं आहे 122 डिग्री फॅरनाईट. हे आहे 122. 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. 1 by 1 सोडवायचं स्टेप्स. 32 टेक ऑन लेफ्ट साईड. 122 मायनस 32 इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस. हे सबट्रॅक्शन किती येतं 90 इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस. नाव टेक दिस फॅक्टर ऑन लेफ्ट साईड. सो 90 इंटू 5 डिवायडेड बाय 9 इक्वल टू डिग्री सेल्सिअस. 9 10s are 90, 10 5s are 50. So 50 डिग्री सेल्सिअस. 122 Fahrenheit means 50 degree Celsius. Last one more problem is there. 80 degree Fahrenheit. 80 122च्या ऐवजी किती आहे आता 80. 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. अगोदर हे 32 लेफ्ट साईडला घ्यायचं. 80 मायनस 32 9/5 डिग्री सेल्सिअस. हे सबट्रॅक्शन किती येतं 0 - 2 8 4. सो 8 - 4 दिस इज 4. 0 80 - 30 50. सो इट इज 48 इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस. टेक इट opposite manner. 48 into 5 divided by 9 equal to degree Celsius. Solve it. इथं हा भागाकार पूर्ण करा. किती येईल 9 1 जार 9. भागाकार येतो ना 9 5 45. खाली राहिले 3. 0 घेतला त्याच्यावरती 30 म्हणजे 9 त्रिक 27. परत ते 3 राहते म्हणजे रिपीट होईल. आणि ह्याला आता 5ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 5 त्रिक 15. पुन्हा इथेच रिपीट होईल. डिग्री सेल्सिअस इक्वल टू या दोघांचा फक्त गुणाकार करायचा आहे. 53.33 इंटू 5 5 मीन्स 6
अगेन 5 मीन्स 6, 5 5 जार 25 प्लस 1 म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किती येतं 166.65. अशा प्रकारे जर फॅरनाईट दिला असेल तर सेल्सिअसमध्ये कन्व्हर्जन करायचं किंवा सेल्सिअसमध्ये दिलेलं असेल तर फॅरनाईटमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे आपणाला प्रॉब्लेमसहित इथं मी दाखवून दिलेलं आहे. आणखी काही प्रॉब्लेम घेऊन तुम्हीसुद्धा जास्तीचं प्रॅक्टिस करणं इथं आवश्यक आहे. सर्वांनी हे व्यवस्थित समजावून घ्या, व्यवस्थित प्रकारे सोडवा.